तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदावर परिणिताई भालके आता आपल्याला ते काय सांगताल? काल प्रशांत परिचारकांनी आरोप केलेत की तुम्ही दोघे भगीरथ भालके आणि तुम्ही त्यांची 4 तास वेटिंग करत होता की तुम्हाला भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी. नाही, त्यांचे हे आरोप आहेत ते बिनबुडाचे आहेत. कारण त्यांच्या हातातच कुठल्या उमेदवाराला उमेदवारी द्यायचं राहिलं नव्हतं. वरिष्ठांकडून त्यांच्याकडून सगळ्या अधिकार काढून घेतले गेलेत आणि पालकमंत्र्यांनी खालच्या उमेदवारी डिक्लेअर केल्या, इव्हन नगराध्यक्ष पदाच्या असू दे किंवा नगरसेवक पदाच्या. त्यामुळे कुठेतरी हे बिनबुडाचे आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं हे त्यांचं षडयंत्र आहे आणि माझी सर्वसामान्य जनता सुज्ञ आहे ती या षडयंत्राला कधीच बळी पडणार नाही. त्यांनी भर भाषणात सांगितलं की 4 तास तुम्ही थांबला होता, त्यानंतर त्यांनी तुम्हाला अवताड्यांकडे पाठवलं, त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही महाडिक यांना घेऊन गेला होता, त्यांनी पुन्हा तुम्हाला परिचारकांकडे पाठवलं. असं तुम्हाला कसं चेंडू केला की त्यांनी असं किस्सा व्यवस्थित सांगितलं होता? काय नाही, त्यांच्याकडे विकासावर बोलायला कुठलाही मुद्दा नाही. त्यामुळे कुठेतरी ते स्वतः भरकटलेत आणि त्या ह्याच्यातून त्यांचं हे वक्तव्य बाहेर आलेलं आहे. अशी कुठलीही घटना घडलेली अजिबात घडलेली नाही. मुळात माझी उमेदवारीच लोकांच्यातनं आलेली आहे. सर्वसामान्य लोकांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे की त्यांचा सहकारी, त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता लेवलला काम करत असताना लोकांनी सांगितलेलं की आपल्याला ही आपल्या हक्काची स्वाभिमानाची लढाई लढायची आणि त्याच्यासाठी सर्वांनी मला पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी अरुण कंट्रेला देखील साक्षी ठेवलं होतं. अरुण कंट्रेच्या घरामध्ये बैठक होणार होती. काय सुद्धा नाही, असं काही नाही. कुठले तरी चुकीचं नाही अजिबात गैरसमज पसरवला जातो. गैरसमज नक्कीच पसरवला जातो. आपण बघितलं असेल की प्रशांत परिचारकांनी केलेला मुद्दा त्यांनी फोडून काढलेला आहे. त्यांनी विकासावर बोलायला त्यांच्याकडे मुद्दे नसल्यामुळं जाणीवपूर्वक बिनबुडाचे आरोप त्यांच्यावरती केले जातल्याचा आरोप आता परिणिती भालके यांनी केलेला आहे. रवी लगेकर, TV9 मराठी, पंढरपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.